नमस्कार, ज्योतिष किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत डाळिंबाची जेली। त्यासाठी लागणारे साहित्य आधी आपण पाहून घेऊयात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी डाळिंबाचा रस, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर, थोडीशी पिठी साखर आणि पाऊण वाटी साखर। चला तर मग आता आपण कृती करायला घेऊयात। त्यासाठी आपण एक पॅन घेणार आहे। तर या पॅन मध्ये आपल्याला हा डाळिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि यातच आपल्याला ही जी आपण पाऊण वाटी साखर घेतली ती पण घालून घ्यायची। आता ही साखर आपल्याला यात पूर्णपणे विरघळून घ्यायची। आता आपल्या डाळिंबाच्या रसातली साखर पूर्णपणे विरघळली। आता आपण गॅस बारीक करायचा आहे आणि आपण जे कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं त्यात आपल्याला थोडंसं पाणी घालून हे एकसारखं करून घ्यायचं आहे। हे आपल्याला एकसारखं सगळं करून घ्यायचं आहे। आता आपण हे कॉर्नफ्लॉवर पाणी घालून एकसारखं करून घेतलंय। आता आपल्याला हे या डाळिंबाच्या रसात ओतून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला याला एकसारखं हलवत राहायचं आहे। आता आपलं हे मिश्रण घट्ट होत आलंय। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे एका प्लेटमध्ये पसरून घ्यायचं आहे। आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये पसरून घेतले। हे आपल्याला पूर्ण थंड करून मगच याच्या वड्या पाडायच्या। ही जेली थंड झाली आहे। आता आपण ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि त्याच्यावर थोडीशी पिठी साखर टाकून द्यायची। आता आपल्या ह्याच्या वड्या पाडून झाल्यात। आता आपण ह्याच्यावर थोडीशी पिठी साखर टाकून घ्यायची। आता ही जेली आपल्याला खायसाठी तयार आहे। अशा प्रकारे तयार आहे आपली डाळिंबाची जेली। तुम्हाला जर ही आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।